हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ई-रँकर सायन्स अकॅडमी. आपलं हे सॉइल सिरीज मधलं नेक्स्ट लेक्चर आहे. आज आपण ह्या सॉइलच्या चॅप्टर्स मध्ये हॉरिझॉन बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. सॉइल हॉरिझॉन म्हणजे काय, किती हॉरिझॉन्स असतात, त्यांचं क्लासिफिकेशन कसं केलंय, त्या प्रत्येक हॉरिझॉन मध्ये प्रोसेस काय होते आणि त्यानंतर त्यांचं आणखी डिटेल USDAचं क्लासिफिकेशन जे आहे, युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चरचं, त्याचं क्लासिफिकेशन देखील आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आतापर्यंत एक दोन वेळेस यावर क्वेश्चन विचारलेले आहेत, जसं OL1 OL2 बद्दल क्वेश्चन विचारलेला आहे, त्यानंतर ए हॉरिझॉन बद्दल वगैरे क्वेश्चन विचारला. ज्या पुढच्या सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस ज्या बघणार होतो आपण, फंडामेंटल सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस आणि स्पेसिफिक सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस, तर त्यासाठी हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. जर हा टॉपिक कळाला तुम्हाला तरच ते पुढचं टॉपिक कळणार आहे. ओके, त्याच्यामुळे अगोदरच मी नोट्स प्रोव्हाइड केलेला आहे, त्यात तुम्ही डाउनलोड करा, त्या एकदा रीड करा आणि त्यानंतर लेक्चर बघा. परत आणखी एक लेक्चर झाल्यावर तर नोट्स रीड करायच्या तुम्हाला. ओके, तर ह्यावेळेस चान्सेस जास्त असल्यामुळे आपल्याला हा टॉपिक थोडासा डिटेल बघायचा आहे. घाबरायचं नाही, अगदी इझी आहे. लुसिड लँग्वेज मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. चला लेक्चरला सुरुवात करूया. अगोदर पहिल्यांदा बघूया की सॉइल हॉरिझॉन म्हणजे काय. बघा, हॉरिझॉन या वर्ड मध्ये आपल्याला काय अर्थ कळतो की हॉरिझॉन म्हणजे तुमच्या नजरेच्या समोर जी गोष्ट असते, एका नजरेसमोर जी गोष्ट असते, दॅट इज युअर हॉरिझॉन. म्हणजे जर एक लेअर जो असेल त्याला काय म्हणायचंय, हॉरिझॉन म्हणायचं आहे. लेअर आणि हॉरिझॉन मध्ये बेसिक डिफरन्स काय, जर प्रॉपर हॉरिझॉन असेल, प्रॉपर लेअर जर डेव्हलप झालेला असेल सॉइलचा, तर त्याला म्हणायचं हॉरिझॉन. पण जर प्रॉपर लेअर डेव्हलप झालेला नसेल तर तो सिंपल काय असणार आहे, तुमचा लेअर असणार आहे. ओके, तर हा बेसिक डिफरन्स आहे. वर्डिंग्सवर थोडं फोकस करा. जे मी अंडरलाईन केलेलं आहे त्याला अंडरलाईन करा, किंवा कलर केलेलं असेल तर त्याला कलर करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, मग त्यांनी सांगितलं सॉइल हॉरिझॉन म्हणजे काय, अ लेअर. सॉइल हॉरिझॉन इज अ लेअर पॅरलल टू द सॉइल सरफेस. आपण डायग्राम बघणार आहोत, त्यात तुम्हाला कळेल. पॅरलल टू द सॉइल सरफेस हुज फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल, याला आपण कुठल्या प्रॉपर्टीज म्हणतो, नेहमी PCB प्रॉपर्टीज. हुज फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज और कॅरेक्टरिस्टिक डिफर फ्रॉम द लेअर अबाव अँड द लेअर बिनेथ. त्यांच्या म्हणण्यानुसार असा सॉइलचा लेअर किंवा असा हॉरिझॉन की वरच्या हॉरिझॉनच्या आणि खालच्या हॉरिझॉनच्या प्रॉपर्टीज काय असणार आहेत, वेगवेगळ्या असणार आहेत. का वेगवेगळे असतील, कारण की प्रत्येकाचं कंटेंट वेगवेगळं असेल, प्रत्येकामध्ये ज्या पेडोजेनेसिस प्रोसेस होत्या त्या वेगवेगळ्या असतील आणि त्याच्यामुळे वरचा हॉरिझॉन आणि खालचा हॉरिझॉन काय असेल तुमचा वेगवेगळा असेल. आलं लक्षात. डायरेक्टली क्वेश्चन फॉर असर्शन रिझन साठी विचारला जाऊ शकतो, त्यामुळे अतिशय महत्वाचा आहे. त्यानंतर मग त्यांनी सांगितलं सॉइल हॉरिझॉन कशामुळे डेव्हलप होतो, सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस. सॉइलला काय म्हणतो आपण, पेड, म्हणजेच पेडोजेनेसिस ज्या प्रोसेसेस असतील त्याच्यामुळे काय होतं, तुमचा सॉइल हॉरिझॉन डेव्हलप होतो. डायरेक्टली सेकंड तुम्हाला असर्शन स्टेटमेंट मध्ये देतील, दोन स्टेटमेंट येतील, वरचं आणि खालचं, तर त्यावरनं तुम्हाला ते आन्सर विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, हॉरिझॉन्स दॅट डू नॉट, हे बघा हे डिफरन्स दिले, हॉरिझॉन दॅट डू नॉट हॅव अंडरगॉन सच प्रोसेसेस, म्हणजेच कुठल्या प्रोसेसेस, पेडोजेनिक प्रोसेसेस मध्ये जर गेलेलं नसतील हॉरिझॉन, त्यात सॉइल डेव्हलपमेंटच्या प्रोसेसेस जर झालेल्या नसतील तर त्या हॉरिझॉनला आपण काय म्हणतो, सिम्पली कॉल्ड युअर आर लेयर्स. ओके, हा डिफरन्स आहे तुमचा लेअर आणि हॉरिझॉन मध्ये. तीन स्टेटमेंट विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. मग ह्या पेडोजेनिक प्रोसेसेस आहेत, या पेडोजेनिक प्रोसेसेस आपण ज्या बघणार आहोत, मागे आपण फॅक्टर बघितले, सॉइल फॉर्मिंग फॅक्टर्स बघितलेले. कुठले होते फॅक्टर्स, क्विक रिवाइज, दोन फॅक्टर्स, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह. मग ऍक्टिव्ह मध्ये कुठले होते तुमचे, क्लायमेट अँड व्हेजिटेशन, आणि पॅसिव्ह मध्ये काय काय होते तुमचे, पॅरेंट मटेरियल, रिलीफ आणि टाइम. आलं लक्षात, क्लायमेट, व्हेजिटेशन, पॅरेंट मटेरियल, रिलीफ अँड टाइम. त्याच पद्धतीने आता पेडोजेनिक प्रोसेसेस ज्यावेळेस आपण बघू, म्हणजे सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस ज्यावेळेस बघू, त्याच्यात तुमच्या आहेत फंडामेंटल. कुठल्या आहेत, पहिला आहे तुमच्या फंडामेंटल सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस, आणि त्यानंतर काय आहेत तुमच्या स्पेसिफिक सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस. आलं लक्षात, फंडामेंटल किती प्रोसेसेस आहेत, 3 प्रोसेसेस आहेत, आणि स्पेसिफिक सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस किती स्टडी करणार आहोत आपण, 42. टोटल आपल्याला ह्या 45 सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस, पेडोजेनिक प्रोसेसेस बघायच्या. तेवढा बघितलं 100% तुमचे 2 मार्क्स कव्हर होतात. ओके, तर ह्या 3 स्टेटमेंटचा अर्थ कळाला, बेसिक आहे. त्यानंतर आपण एक डायग्राम बघूया. बघा, हे आहे तुमचं सॉइल प्रोफाईल. सॉइल प्रोफाईल म्हणजे एक लेमन लँग्वेज मध्ये सांगायचं तर कसं ते ऍक्च्युअल सॉइलचा कट सेक्शन घेतला, व्हर्टिकल सेक्शन घेतल्यावर तर ते सॉइल कसं दिसेल ते तुमचं काय म्हटलं जातं, त्याला सॉइल प्रोफाईल. मग याच्यात लेयर्स असतात, कुठला, O लेअर असतो, A लेअर असतो, B लेअर असतो आणि C लेअर असतो. हे बघा वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक दिसताय का तुम्हाला. हा वरचा काय तुमचा पालापाचोळा असलेला A लेअर आहे, त्याच्या खालचा थोडासा अजून डार्क लेअर काय तुमचा A आहे, त्याच्यानंतर अजून खाली गेल्यावर काय तुमचा B लेअर आहे, आणि अजून खाली गेल्यावर जे छोटे छोटे दगड वगैरे असतील, कंकर असतील, त्याचा काय झाला तुमचा C लेअर. अगदी स्मॉल इनिशियल, आपण हळूहळू अवघडकडे जातोय, त्याच्यामुळे सिंपल डायग्राम अगोदर घेतली. ओके, जर अजून डिटेल मध्ये बघायचं झालं तर बघा, सॉइल लेयर्स,
हे प्रोफाईल म्हणजे काय असतं माहितीये का, जसं आपलं FB प्रोफाईल असतं, फेसबुक प्रोफाईल असतं, त्याच्यात काय असतं बघा, वरती तुमचं टाइमलाईन येतं, एक छोटा फोटो येतो, त्यानंतर अबाउट यू येतात, तुमचे फोटोज जे तुम्ही टॅग केले किंवा तुम्हाला कोणी टॅग केलेलं असेल ते फोटोज येतात. म्हणजेच जसं फेसबुक प्रोफाईल तसंच काय असतं सॉइलचं हे प्रोफाईल आहे. यात मग जसं फेसबुकमध्ये तर वेगवेगळे हॉरिझॉन्स आहेत बघा. आपला पहिला हॉरिझॉन काय असतो, टाइमलाईनचा फोटो असतो, त्याच्यानंतर दुसरा हॉरिझॉन काय असतो, अबाउट यू असतो, तिसरा हॉरिझॉन काय असतो, फोटोज ऑफ यू असतो. त्याच पद्धतीने जसे तिथे हॉरिझॉन असतात सॉइल प्रोफाईलचे, आपल्या फेसबुक प्रोफाईलचे, तसंच सॉइलचे देखील, सॉइल हॉरिझॉनचे किंवा सॉइल प्रोफाईलचे देखील लेयर्स असतात. त्याला काय म्हटलं जातं, हॉरिझॉन म्हटलं जातं. मग बघा, हा काय तुमचा पहिला वरचा जो लेअर असेल दॅट इज युअर ओ हॉरिझॉन किंवा ह्युमस हॉरिझॉन. त्यानंतर हा दुसरा आहे, याला काय म्हटलं जातं, ए हॉरिझॉन और टॉप सॉइल. त्यानंतर हा कुठला आहे तुमचा ई हॉरिझॉन, त्याला काय म्हटलं जातं, इल्युएशन हॉरिझॉन. याचे वर्डिंग्स काय ते आपण नंतर बघतोच. त्यानंतर तुमचा खाली येतो बी हॉरिझॉन, त्याला काय म्हटलं जातं, सब सॉइल. त्यानंतर तुमचा येतो सी हॉरिझॉन, हा खालचा, आणि डायरेक्टली एकदम जमिनीत जो खाली असणार आहे दॅट इज युअर आर हॉरिझॉन, खालच्या साईडला. हे सेक्शन कसा घेतलाय, ज्यावेळेस सॉइल्स मध्ये एक हुबा व्हर्टिकल कट सेक्शन घेतला जातो त्यावेळेस असे वेगवेगळे लेअर दिसतात, वेगवेगळे त्याचे कलर असतात, वेगवेगळे केमिकल, फिजिकल, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज असतात. आलं लक्षात? तर हा तुमचा सॉइल लेअर. आता थोडं मागे आपण फक्त OA, B आणि C बघितलेलं, आता आणखी थोडंसं ऍडव्हान्स लेअर, पुढचे लेअर्स आपण ऍड केले. अजून पुढे जर गेल्यानंतर अजून पुढे आपले काय होतात, हॉरिझॉन्सचे लेअर ऍड होत जातात. डिटेल आपल्याला स्टडी करावा लागणार आहे. क्वेश्चन आतापर्यंत जरी एक दोनदा विचारलेलं, चान्सेस आहेत की अजून डीप त्याच्यावर क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. मग सॉइल कशी फॉर्म होते बघा, हॉरिझॉन डेव्हलपमेंट कशी सुरुवात होते. ज्यावेळेस सुरुवातीला सॉइल असते, या सॉइलला काय म्हटलं जातं, ती सुरुवातीची सॉइल असते, त्याला नॅसेंट स्टेज सॉइल म्हटलं जातं. नॅसेंट और जुवेनाइल सॉइल म्हटलं जातं. म्हणजे काय, नॅसेंट किंवा जुवेनाइल म्हणजे काय, ज्या सुरुवातीच्या काळात अजून त्यांची डेव्हलपमेंट तेवढी झालेली नाही, हळूहळू त्यांची डेव्हलपमेंट व्हायला काय झाली, सुरुवात झाली. म्हणजे सुरुवातीच्या काळात काय असणार आहे, पूर्ण खडक असणार आहे. कुठला खडक असणार आहे, हा कुठलाही असू शकतो, इग्नियस असू शकतो, सेडिमेंटरी असू शकतो किंवा मेटामॉर्फिक असू शकतो. तिघांपैकी कुठलाही खडक असेल. आणि त्याचं काय होईल, अगोदर वेदरिंग सुरू होईल. आपण बघितलेलं फिजिकल वेदरिंग, केमिकल वेदरिंग, बायोलॉजिकल वेदरिंग. ज्यावेळेस या खडकाचं वेदरिंग सुरू होईल त्यावेळेस या खडकाचं काय होत जाईल, तुकडे तुकडे होत जातील आणि आपलं सॉइल डेव्हलपमेंटला सुरुवातीला ना हळूहळू काय होतात, तुमचे हॉरिझॉन तयार व्हायला सुरुवात होते. मग ज्यावेळेस सुरुवातीला फक्त काय, तर रॉक आहे, तो इनिशियली रॉक काय झालेला असेल, फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रॉपर्टीजमुळे काय झालेला असेल, तो वेदर्ड झाला असेल, त्याला तडे वगैरे गेलेले असतील, आणि तिथून सॉइल डेव्हलपमेंटची आपली प्रोसेस सुरू होते. मग बघा, वेदरिंग रॉकमध्ये काय झालं, पाणी वगैरे, पाऊस वगैरे, प्रेसिपिटेशन पडलंय, प्रेसिपिटेशनमुळे काय झालं, ते पाणी त्यात जिरलंय. मग वेगवेगळ्या इथं आणखी काय होतात, परत तुमच्या फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल वेदरिंग प्रोसेसेस होत आहे. मग हा जो रॉक आहे, डिसइंटिग्रेटिंग रॉक, याला काय म्हटलं जातं, बेड रॉक. म्हणजे काय, एकदम खालचा बेड, म्हणजे खालचा जो खाली असतो सगळ्यात, दॅट इज युअर बेड. आणि कशाचा बेड येतो, रॉकचा बेड, त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, बेड रॉक. मग ही काय झाली, तुमची सॉइल बिगिन टू फॉर्म, सॉइल तयार व्हायला सुरुवात झाली. पण मग लेअर कुठला येतो अगोदर, लॉजिकली बघा, जर यावेळेस इथून इथं ज्यावेळेस येतो आपण पुढच्या स्टेजला, इथे काय सिंपल ऑर्गॅनिझम आलेले आहेत बघा. हा तुमचा सिंपल ऑर्गॅनिझमचा लेअर तयार झाला. इथे पॅरेंट मटेरियल कशाला म्हटलेलं आहे, पण सी हॉरिझॉन. अगोदर कुठून झालेला आहे तुमचा हॉरिझॉन, कुठून डेव्हलप व्हायला सुरुवात होते, तर सी हॉरिझॉन पासून हळूहळू गोष्टी डेव्हलप व्हायला सुरुवात होते. डायरेक्ट वरचा लेअर तयार होईल का, नाही. अगोदर काय असणार आहे, दगड असणार, दगडापासून काय तयार होणार आहे, पॅरेंट मटेरियल. आपण ती डायग्राम बघितलेली होती बघा. रॉकचं काय होतं, डिसइंटिग्रेशन होतं. मग काय होतं, रेगोलिथ इज युअर पॅरेंट मटेरियल. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टिव्ह प्रोसेस फॅक्टर्स ऍक्ट होतात, त्याच्यावर 5 फॅक्टर, आणि त्याच्यापासून काय तयार होते, तुमची ट्रू सॉइल तयार होते. मग तीच प्रोसेस इथे आपण बघतोय. सी हॉरिझॉन तुमचा आलाय. सी हॉरिझॉन नंतर काय होईल, अजून ह्या पॅरेंट मटेरियलचा, हा याला काय म्हटलं जातं, पॅरेंट मटेरियल सी हॉरिझॉनला. म्हणजे छोटे, हा प्रॉपर दगड, त्या दगडाचं डिसइंटिग्रेशन होऊन छोटे छोटे जे कंकर वगैरे तयार होतात त्याला म्हटलं जातं पॅरेंट मटेरियल. आणि याच्यापासूनच काय होणार आहे, तुमच्या वरच्या सॉइल वेदरिंगच्या याच्यामुळे वरच्या सॉइल डेव्हलप व्हायला सुरुवात होईल. मग ज्यावेळेस हे अगोदर पॅरेंट मटेरियल असणार आहे सी हॉरिझॉन, त्यानंतर ऑर्गॅनिझम आलेले आहेत. याच्यानंतर पुढची स्टेज ज्यावेळेस तुम्ही बघाल, मग काय येतं, ऑर्गॅनिक मॅटर तर होतच, हे पॅरेंट मटेरियल आहे. पण मग काय तयार झाला तुमचा पुढे, हा ए हॉरिझॉन झाला. हळूहळू काय झाला, तुमचा ए हॉरिझॉन डेव्हलपमेंटला सुरुवात झाली. मग ए हॉरिझॉन मध्ये काय असतं, मिनरल अँड ऑर्गॅनिक मॅटर. काय झालंय, मग लेयर्स कॉल्ड हॉरिझॉन. इथे तुमचे काय झाले, हॉरिझॉन डेव्हलपमेंटला सुरुवात झाली. आणि त्यानंतर मग ज्यावेळेस ए लेअर तयार झाला, मग हळू त्यानंतर काय होतो, तुमचा बी लेअर तयार होतो. का, हे आपण पुढे बघणारच आहोत की प्रोसेस ए लेअर पासून सगळे मिनरल्स वगैरे खाली वाहून येतात आणि त्यापासून तुमचा काय होतो, बी लेअर तयार होतो. जर सिक्वेन्स विचारले विच हॉरिझॉन इज डेव्हलप फर्स्ट, दॅट विल बी सी हॉरिझॉन इज डेव्हलप फर्स्ट इन सॉइल डेव्हलपिंग प्रोसेसेस. ओके. त्यानंतर पुढे विचारला जाऊ शकतो स्टेटमेंटमध्ये, आफ्टर सी हॉरिझॉन विच हॉरिझॉन इज डेव्हलप, दॅट विल बी युअर ए हॉरिझॉन इज डेव्हलप आफ्टर सी हॉरिझॉन. आणि आफ्टर ए हॉरिझॉन विच हॉरिझॉन इज डेव्हलप, दॅट विल बी युअर बी हॉरिझॉन इज डेव्हलप आफ्टर
ए हॉरिझॉन. मग सिक्वेन्स काय असणार आहे? अगोदर कुठला हॉरिझॉन असेल तुमचा? सी हॉरिझॉन. त्यानंतर कुठला असणार आहे? ए हॉरिझॉन. त्यानंतर कुठला असणार आहे? बी हॉरिझॉन. आला लक्षात? कॅप बोर्ड लक्षात ठेवा. सी हॉरिझॉन, ए हॉरिझॉन आणि बी हॉरिझॉन. ई जो हॉरिझॉन आहे, हा ई वाला तो सगळ्या सॉइल मध्ये असेलच असं गरजेचं नाहीये. त्याच्यामुळे आपण हॉरिझॉन कुठले कन्सिडर केले? सी ए बी. अगोदर सी हॉरिझॉन, नंतर ए हॉरिझॉन आणि पुढे तुमचा बी हॉरिझॉन. ओके, चला आता आपल्याला ह्या 8 ज्या प्रॉपर्टी आहे फक्त एवढ्या लक्षात ठेवा. याच्यात काय होतंय, प्रत्येक हॉरिझॉन मध्ये कुठले ऍक्शन होते, फक्त ह्या 8 प्रॉपर्टीजवर नाही. काहीच अवघड नाही. ह्या 8 गोष्टी आहेत ना, ह्या 8 गोष्टी जर तुम्ही लॉजिक समजून घेतलं ना, हॉरिझॉनवर कसाही प्रश्न येऊ द्या, उलट सुलट कसाही प्रश्न आला तरी तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर असतील. बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. फक्त ह्या 8 प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आलं लक्षात? त्याचं आपण लॉजिकली आता कसं कसं हे होतंय, डेव्हलपमेंट कशी होते, फक्त ही डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायची. या डायग्राम आणि त्या जर 8 प्रॉपर्टीज तुम्ही समजून घेतल्या ना, तर तुम्हाला सगळं इझी जाणार आहे. आता फक्त मला एक सांगा, इथे कलर काय होत जातोय? बघा, वरतून ज्यावेळेस आपण खाली जातोय, हॉरिझॉन ओ पासून हॉरिझॉन सी आर पर्यंत जातोय, कलर काय होत जातोय तुमचा? फेड होत जातोय. ओके, तर ह्याच ज्या प्रॉपर्टी ह्याच इथं आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत. बघा, सॉइल हॉरिझॉनचा कलर वरचा सगळ्यात जास्त काय असणार आहे? ओ हॉरिझॉन डार्क असणार आहे. कशामुळे डार्क असणार आहे? कारण की तिथं ऑर्गॅनिक मॅटर जास्त असेल. ऑर्गॅनिक मॅटर जास्त असलं म्हणजे त्याच्यामुळे काय होतं? डिकॉम्पोजिशन प्रोसेस होते. आणि डिकॉम्पोजिशन प्रोसेस झाली की ऑटोमॅटिकली त्या कलरला कुठला कलर, त्या सॉइलला कुठला कलर प्राप्त होतो? ब्लॅक कलर प्राप्त होतो, डार्क कलर प्राप्त होतो. मग जिथे ऑर्गॅनिक मॅटर जास्त तिथे काय असणार आहे? सॉइलचा कलर डार्क असणार आहे. म्हणजे जसं जसं आपण आता जर खाली, म्हणजे याला काय करू? एरोज करून घेऊ फक्त. सॉइल कलर मध्ये जसं आपण ओ हॉरिझॉन पासून खालच्या सी हॉरिझॉन पर्यंत जातोय, सॉइल कलर काय होत जाईल? फेड होत जाईल. ओके, आलं लक्षात? कशामुळे फेड होतोय? ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट वरच्या हॉरिझॉन पेक्षा खालच्या हॉरिझॉन्स मध्ये काय होत जाईल? कमी कमी होत जाईल. आणि मग त्याचा कलर काय होत जाईल? सॉइल हॉरिझॉनचा कलर फेड होत जाईल. ओके, त्यानंतर सॉइल टेक्स्चर. टेक्स्चर म्हणजे काय? टेक्स्चर म्हणजे हाताला कशी लागते ती सॉइल. आलं लक्षात? हाताला कशी लागते? मऊ लागते, हार्ड लागते, कोर्स ग्रेन आहेत की फाईन पार्टिकल्स. आपण काय म्हटलेलं होतं त्याच्यात? फाईन पार्टिकल्स अँड कोर्स पार्टिकल्स. फाईन म्हणजे काय? जे खूप बारीक छोटे छोटे कण असतात. आणि कोर्स म्हणजे काय? थोडेसे मोठे, जे दगडाच्या स्वरूपात असतात, कांकरमध ज्याला आपण म्हणतो, वाळूच्या स्वरूपात. आलं लक्षात? मग सॉइल टेक्स्चर आपण ओ हॉरिझॉन पासून खालच्या जर हॉरिझॉनला जात असू, ओ हॉरिझॉन पासून जर ई हॉरिझॉन किंवा सी हॉरिझॉन पर्यंत जात असू, वरच्या भागात काय असणार आहे? डायरेक्टली ट्रू सॉइल डेव्हलप झाले असं. म्हणजेच काय असणार आहे? तुमची फाईन पार्टिकल्स असणार आहे. मग टेक्स्चर काय होत जाईल? टेक्स्चर हार्ड होत जाईल. सॉफ्ट पासून काय होत जाईल? तुमचं हार्ड करत जाईल. सुरुवातीचं वरचे जे पार्टिकल्स असतील ते सॉफ्ट असतील, म्हणजेच ते फाईन पार्टिकल्स असतील. फाईन पार्टिकल्स असतील आणि जे खालचे पार्टिकल्स असतील ते कुठले असणार आहे? तुमचे कोर्स पार्टिकल असतील. आला लक्षात? दुसरी प्रॉपर्टी क्लिअर. मग केमिकल कॉम्पोजिशन काय होत जाणार आहे? जसं जसं आपण ओ हॉरिझॉन पासून सी हॉरिझॉन कडे जाऊ, तर केमिकल कॉम्पोजिशन काय होत जाईल? केमिकल कॉम्पोजिशन देखील जास्त चेंज होत जाईल. म्हणजेच वरच्या लेअरमध्ये, ओ लेअरमध्ये काय असणार आहे तुमचं? केमिकल ऍक्टिव्हिटीज काय असतील? जर पाणी वरच्या लेअरमध्ये जास्त आहे, फ्लोरा अँड फाउना वरच्या ओ आणि ए लेअरमध्ये जास्त, तर मग केमिकल ऍक्टिव्हिटीज कुठे जास्त असणार? ओ लेअरमध्ये मॅक्सिमम असतील. पण खाली जो तुमचा सी लेअर आहे, सी लेअरमध्ये काय होत जाईल? केमिकल प्रॉपर्टीज काय होत जातील? कमी कमी होत जाईल. किंवा केमिकल कॉम्पोजिशन काय होत जाईल? तुमचं कमी होत जाईल. कारण की तिथे तेवढे मिनरल्स प्रॉपरली अजून डेव्हलप व्हायला वेळ लागणार आहे. आलं लक्षात? त्यानंतर सॉइल वॉटर काय होत जाईल? बघा पुढे बघा, सॉइल वॉटर काय होईल? वरच्या लेअरमध्ये काय असणार आहे? वॉटर डेफिनेटली जास्त असणार आहे. कारण की सॉइलचं आपण टेक्स्चर बघितलं. टेक्स्चर अँड वॉटर इंटर रिलेटेड प्रॉपर्टी आहे. फाईन पार्टिकल्स असतील तर त्याच्यात पाणी काय असेल? जास्त असेल. आणि ज्यावेळेस कोर्स पार्टिकल असेल तर ते पाण्याचं पर्सेंटेज ओ लेअर मध्ये काय असणार आहे? किंवा ए ओ आणि ए लेअर मध्ये मॅक्स असणार आहे. आणि खाली जसं जसं जाऊ त्यावेळेस सॉइल वॉटर किंवा सॉइल मॉइश्चर ज्याला आपण म्हणतो, तो सी लेअर मध्ये काय असणार आहे? मिनिमम होत जाईल. म्हणजे कमी कमी होत जाईल. कारण की तिथे अजून रॉक आहे, तो प्रॉपर त्याच्यात पाणी झिरपू देणार नाही. त्याच्यामुळे तिथं पर्सेंटेज काय असणार? पाण्यात कमी असणार आहे. ओके, त्यानंतर सॉइल ह्युमस. ह्युमस तर आपल्याला माहिती आहे मॅक्सिमम कुठे सापडतं? ओ आणि ए लेअर मध्ये. वरतीच ह्युमस असेल ना. ते काय ह्युमस म्हणजे काय? जो पालापाचोळा डिकॉम्पोज होऊन जे तयार होतं, ऑर्गॅनिक मटेरियल तयार होतं, दॅट इज युअर ह्युमस. मग ह्युमस कुठे जास्त असणार आहे? वरच्या लेअरमध्ये. ओ आणि लेअर मध्ये काय असणार आहे? जास्त असणार आहे. सी लेअर मध्ये कम्प्लिटली काय असेल? कमी असेल. मग ह्युमस काय? कमी होत जाते. म्हणजेच आपण जर वरून बघितलं, सॉइल कलर फेड होत जातोय, सॉइल टेक्स्चर पण फेड होत जात आहे, केमिकल कॉम्पोजिशनच्या प्रॉपर्टीज पण कमी होत आहे, सॉइल वॉटर देखील काय होत जात आहे? कमी होत जात आहे, सॉइल ह्युमस देखील काय होत जात आहे? कमी होत जात आहे. मग सॉइल फर्टिलिटी काय होईल? जर ह्युमस कमी आहे, म्हणजे न्यूट्रिशनल व्हॅल्यूज, पोषण तत्वे जर कमी होत जात असतील, तर सॉइल फर्टिलिटी वरच्या लेअर पासून खालच्या लेअर पर्यंत काय होत जाईल? तुमची कमीच होणार आहे. फर्टिलिटी देखील काय होत जाईल? सॉइलची ओ लेअर पासून खालच्या लेअर पर्यंत किंवा हॉरिझॉन पर्यंत कमी कमी होत जाईल. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघा, सॉइल न्यूट्रियन्स काय होतील? मात्र
न्यूट्रियन्स मध्ये काय होतं मात्र इन्व्हर्स रिलेशन होतं. काय इन्व्हर्स रिलेशन होईल बघा, हे राहू द्या, हे अगोदर बघून घेऊया. डेन्सिटी आणि कॉम्पॅक्टनेस. डेन्सिटी काय होईल, वरतून जर आपण खाली सरकतो, इथे आपण बघितलं डेन्सिटी, सॉइल टेक्स्चर, सॉइल वॉटर आणि सॉइल डेन्सिटी, ह्या सगळ्या काय तुमच्या इंटर रिलेटेड प्रॉपर्टीज आहे. सॉइल वॉटर काय होतं, कमी होतं, काय होतं, सॉइल टेक्स्चर नुसार वरती फाईन पार्टिकल्स असतील, खाली काय असणार तुमचे कोर्स पार्टिकल्स असतील. म्हणजेच मग डेन्सिटी काय असेल, वरची डेन्सिटी काय असणार आहे, कमी असणार आहे, कारण की पार्टिकल्स हलके आहेत, खूप स्मॉल आहेत, त्यांची बल्क डेन्सिटी, पार्टिकल डेन्सिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. पण जसं जसं खाली सरकत जाऊ तसे तसे काय होत जाईल, रॉक सापडायला सुरुवात होतील आपल्याला. जे पॅरेंट मटेरियल आहे म्हणजे एकदम ओरिजिनल जे मटेरियल आहे ते सापडायला सुरुवात होईल आणि त्याच्यामुळे तिथे डेन्सिटी काय असणार आहे, जास्त असणार आहे. डेन्सिटी जास्त आहे म्हणजेच कॉम्पॅक्टनेस, एकमेकांना धरून ठेवायची क्षमता काय असणार आहे. दगड कसे असतील, कॉम्पॅक्ट असतील, खाली जे रॉक सापडतील ते काय असतील, कॉम्पॅक्ट असतील. म्हणजेच कॉम्पॅक्टनेस काय होत जाणार आहे तुमचा, किंवा डेन्सिटी काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. दोन फॅक्टर जे आहेत ते वाढत जातील, बाकीचे फॅक्टर्स काय होतील, कमी होतील. ऑटोमॅटिकली डेन्सिटी आणि कॉम्पॅक्टनेस तुमचा काय होत जाईल, इन्क्रीज होत जातील. ओके, बाकी सगळे फॅक्टर्स कमी होत आहेत, ह्या दोन फॅक्टर्स. आता न्यूट्रिएंट्सचं आपण बघूया. त्यांच्या म्हणण्यानुसार ह्युमस जास्त वरती आहे, मग न्यूट्रिएंट्स खाली का डेव्हलप झाले, का डेव्हलप झालेले, कारण की हे जे रेगोलिथ आहे, हा पॅरेंट मटेरियल, आपण काय म्हटलेलं होतं की सगळे फॅक्टर्स कमी होत आहेत, पण इथे काय होणार आहे तुमचा, न्यूट्रिएंट्स इथे जास्त असणार आहे. कारण की न्यूट्रिएंट कशापासून तयार होतात, पॅरेंट मटेरियल पासून. यांचं डिसइंटिग्रेशन होईल, त्यावेळेस तर मिनरल्स, एलिमेंट्स वगैरे मोकळे होतील आणि मग हळूहळू हे देखील काय होतात, वरती येतात. हळूहळू याला शेकडो वर्ष लागतात. त्याच्यामुळे जर त्यांनी न्यूट्रिएंट्स विचारलं तर तुमचे सी हॉरिझॉन मध्ये काय असतील ते जास्त असतील. म्हणजेच दोन हे जे फॅक्टर आहेत शेवटचे, ह्या दोन फॅक्टर्स फक्त काय होत आहेत, वाढतायत खाली जाताना, बाकी सगळे फॅक्टर्स काय होत आहेत, कमी कमी होत जातात. आलं लक्षात. त्याच्यामुळे हे 8 फॅक्टर लक्षात ठेवा, ह्या कॉन्सेप्ट क्लिअर करा, बाकीचं आपल्याला ऑटोमॅटिकली समजत जात आहे. ओके, चल बघूयात. आता आपल्याला सॉइल हॉरिझॉन डिटेलमध्ये बघायचे. ओ हॉरिझॉन, ए हॉरिझॉन, ई, बी, सी आणि आर. याचं आणखी जर क्लासिफिकेशन केलं, ह्या आर म्हणजे काय असतो तुमचा, काय बोललेलो मी, बेड रॉक. ओके, हा काय असणार आहे तुमचा पॅरेंट मटेरियल. ह्या दोघं लेअरला काय म्हटलं जातं, ए आणि ई लेअर जो असतो त्याला काय म्हटलं जातं, इल्युएशन लेअर म्हटलं जातं. हा ओ म्हणजे काय, ऑर्गॅनिक मॅटर वाला लेअर, आणि हा जो बी आहे दॅट इज युअर इल्यू. हा फरक लक्षात ठेवा, इथे ई आहे, इथं ईओ आय आहे. आलं लक्षात. हे त्यांचं बेसिक क्लासिफिकेशन. मग आता बघा खाली बघा, हा ऑर्गॅनिक लेअर, हा कुठला आहे तुमचा, हा ऑर्गॅनिक लेअर. त्याचे परत आपण सब क्लासिफिकेशन बघणार आहोत, OL1, OL2, एचं देखील बघणार आहोत, A1, A1, A2, A3. आणि ह्याच लेअर्सचा अजून जे वरच्या लेअरमध्ये तयार होतात ना, त्यांना म्हटलं जातं सरफेस हॉरिझॉन. कुठलं म्हटलं जातं, सरफेस हॉरिझॉन. आणि हे जे खालचे सरफेस मध्ये कुठले कन्सिडर केले जातात, फक्त ओ आणि ए. आणि खालचे जे आहेत हे जेवढे लेअर आहे यांना म्हटलं जातं बी पर्यंत, यांना म्हटलं जातं सब सरफेस हॉरिझॉन. ओके, सरफेसला आपण अजून काय म्हणतो, एंडोपेडॉन, सॉरी इपीपेडॉन. इपी म्हणजे बाहेरच्या साईडला, इपीपेडॉन. आणि हे जे खालचे त्याला काय म्हटलं जातं, एंडोपेडॉन हॉरिझॉन. ओके, हे पुढे आपण बघतोच आहे, फक्त तुम्हाला आता लक्षात यायला हवं म्हणून मी ते सांगितलेलं आहे. ओके, चलो आता आपण बघतो अगोदर हा तुमचा ओ हॉरिझॉन, जो वरचा जिथं ऑर्गॅनिक मॅटर सगळं आहे, त्या ओ हॉरिझॉनचं परत त्यांनी काय केलेलं आहे, 2 लेअर, O1 आणि O2. वरती अगोदर काय लिटर म्हणजे पाला पाचोळा असतो, खाली काय असतं पीटी हॉरिझॉन म्हणजे थोडीशी मातीसारखा तो हॉरिझॉन डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर काय तुमचा हा ए हॉरिझॉन, तिथे काय असणार आहे तुमचा ह्युमिक हॉरिझॉन, टॉप सॉइल वगैरे देखील याला म्हटलं जातं, इल्युएशन लेअर देखील याला म्हटलं जातं. इथे काय असणार आहे तुमचं ह्युमस पर्सेंटेज जास्त असणार आहे. त्यानंतर तुमचा येतो पुढे ई हॉरिझॉन, त्याला काय म्हटलं जातं, इल्युएल. बघा इल्युएल याला देखील म्हटलं जातं, याला देखील इल्युएल म्हटलं जातं. दोघं इल्युएल, ए आणि ई. आलं लक्षात. त्यानंतर पुढचा बी तर तुम्हाला सांगितलं मी काय असतो तो इल्युएल. आय वरती ई आहे, इथे आय आहे, तो कन्फ्युज व्हायचं नाही. मग त्यांनी जो वरचा ओ लेअर त्याला म्हटलं एकत्रितपणे ऑर्गॅनिक हॉरिझॉन, आणि जो ए पासून सुरू होतोय आणि बी पर्यंत येतोय त्याला काय म्हटलं जातं, सोलम म्हटलं जातं. तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं, विच अमंग द फॉलोइंग लेयर्स आर कन्सिडर अंडर सोलम. तर मग काय असतील, ए, ई आणि बी. ओके, पेडोजेनिक प्रोसेसेस जे आपण बघणार आहे त्याच्यापासून तयार झालेला लेअर असणार आहे. त्याच्यामुळे ह्या लेअरला काय म्हटलं जातं, सोलम म्हटलं जातं. कुठल्या कुठल्या हॉरिझॉन्सला, कंबाईनली ए, ई आणि बी. लक्षात ठेवा, विचारलं जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. ए, ई आणि बी हे तिघं जे हॉरिझॉन आहे ते कुठल्या टर्मच्या अंडर येतात, सोलम मध्ये. मग आता आपल्याला माहिती होतं ओ, ए, बी आणि खाली काय तुमचा सी हॉरिझॉन. याला मिनरल हॉरिझॉन का म्हणतात, जे मी तुम्हाला मागे सांगितलं. इथं मिनरल्स काय होतील, तयार होतील. डिसइंटिग्रेशन, पॅरेंट मटेरियलचं डिसइंटिग्रेशन होतं. कशामुळे होतं, 5 सॉइल फॉर्मिंग फॅक्टर्समुळे. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह फॅक्टर जे असतील
ते याच्यावर ऍक्ट करतील आणि त्याच्यापासून काय होईल, हे सॉइलचं पॅरेंट मटेरियलचं डिसइंटिग्रेशन होईल आणि ते मिनरल्स रिलीज करतील. म्हणून जर मिनरल्स सगळ्यात जास्त विचारलं तर कुठे सापडतील तुम्हाला, सी लेअरमध्ये. डी लेअरमध्ये का मिनरल जास्त सापडणार नाही, कारण की तिथे अजून सुरुवात झालेली नाहीये. ते सॉइल फॉर्मिंग जे 5 फॅक्टर्स आहेत तिथं अजून तेवढी त्यांनी ऍक्शन घेतलेली नाहीये. ऍक्शन कुठे घेतलेली आहे, ह्या सी हॉरिझोन मध्ये. आलं लक्षात? त्याच्यामुळे सी हॉरिझोनला काय म्हटलं जातं, अनकन्सोलिडेटेड पॅरेंट मटेरियल देखील म्हटलं जातं. ओके. त्यानंतर तुमचा हा जो खालचा आर हॉरिझोन आहे, ज्याला आपण प्रॉपर बेडरॉक म्हणतो, त्याला कम्प्लीट जिथं रॉक असतात, अजून जर त्याचं आपण सबसेक्शन घेतलं तर त्याचे 2 लेअर पडतात. हा एक हॉरिझोन आणि हा एक हॉरिझोन. याला वरच्याला म्हटलंय त्यांनी वेदर्ड रॉक आणि खालच्याला फ्रेश रॉक म्हटलेलं आहे. याला वेदर्ड रॉकला सॅप्रोलाइट म्हणतात आणि हा कम्प्लीट तुमचा काय असतो खालचा बेड रॉक म्हणतात. बघा, ज्यावेळेस पॅरेंट मटेरियलच्या खाली रॉक फॉर्मेशन प्रोसेस काय कंटिन्युअस आहे की थांबलेली प्रोसेस असते, ते रॉक फॉर्मेशन कंटिन्यू लावा तयार होत असतो. अर्थ कर्समध्ये किंवा कोरमध्ये कंटिन्यू लावा तयार होत असतो आणि कंटिन्यू रॉक फॉर्म्स असतात. म्हणजे खाली खाली रॉक तयार व्हायला सुरुवात होतील ना, ते तुमचे काय असणार आहे, फ्रेश रॉक असणार आहे. आणि मग त्याला काय म्हणायचं, बेड रॉक. आणि त्याच्यावरती जे थोडेसे अगोदर डेव्हलप झालेले रॉक आहे त्यांचे काय व्हायला सुरू होतील, थोडं थोडं वेदरिंग ऍक्टिव्हिटीज सुरू होतील. कुठल्या कुठल्या फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल वेदरिंग सुरू झालेल्या असतील आणि त्याच्यामुळे त्याला म्हणायचं वेदर्ड रॉक. मग ह्या वेदर्ड रॉकला म्हणतात सॅप्रोलाइट आणि जो फ्रेश रॉक असतो त्याला काय म्हणतात, बेड रॉक म्हणतात. इथला ई आणि हा इथला ई वेगवेगळा आहे. बघा, फ्रेश रॉकला देखील त्यांनी काय क्लासिफाय केलेलं आहे, ईच म्हटलेलं आहे. ओके. आणि इथे पण आपण हा ई हॉरिझोन बनतो, पण तो दोघांचं जरी डेझिग्नेशन सेम असलं पण दोघांचा अर्थ काय वेगवेगळा. हे वर्ड्स देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे, सॅप्रोलाइट अँड बेड रॉक. कॉन्सेप्ट क्लिअर? वरती कुठला हॉरिझोन असतो आता बघू नका, माझ्याकडे बघा फक्त. वरती कुठला हॉरिझोन असतो तुमचा, ओ हॉरिझोन. त्याच्या खाली कुठला असतो, ए हॉरिझोन. त्याच्या खाली कुठला असतो, ए हॉरिझोनच्या खाली ई हॉरिझोन. ई हॉरिझोनच्या खाली काय असतो तुमचा, बी हॉरिझोन. बी हॉरिझोनच्या खाली कुठला असतो, सी हॉरिझोन. आणि सी हॉरिझोनच्या खाली काय असतो तुमचा, आर हॉरिझोन. आर हॉरिझोनला परत आपण काय केलेलं आहे, 2 लेअर मध्ये डिवाइड केलेलं आहे. आर मधला तुमचा पहिला असतो वेदर, ज्याला काय वापरलेला आहे वर्ड डी. आणि खालचा काय असतो तुमचा न्यूली फ्रेशली फॉर्म रॉक्स असतात, त्याला परत वर्ड वापरलाय आपण ई. म्हणजे हा वरती जो असेल, हा बेड रॉक जो असेल, हा वरचा जो पोर्शन असेल, याचे 2 त्यांनी क्लासिफिकेशन केलेले आहे. वरचा जो असेल तुमचा डी असेल आणि खालचा काय असेल तुमचा ई असेल. ओल्ड रॉक्स किंवा वेदर्ड रॉक्स असतील आणि हा फ्रेश वाले जे रॉक फॉर्म झाले ते असणार आहे. ओके. चलो, आता एक एक लेअर आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे एकदा. तो क्वेश्चन काय होता तो देखील आपण बघूयात आणि बाकी डेटा देखील आपल्याला डेफिनेशन वाईज सगळे हॉरिझोन्स आपल्याला डिटेल बघावे लागणार आहेत. तर मग पहिला हॉरिझोन कुठला आहे तुमचा, ओ हॉरिझोन. ओ वर्ड काय तुम्हाला अर्थ देतो, ऑर्गॅनिक लेअर. ओ फॉर ऑर्गॅनिक, याच्यामुळे तुमचा आलेला आहे. आलं लक्षात? मग ऑर्गॅनिक लेअर वरनं आपल्याला काय करतं किंवा ऑर्गॅनिक हॉरिझोन वरनं मिनिंग काय कळतो, जो वरच्या लेअरमध्ये सगळ्यात अगोदर वरती ऑर्गॅनिक मॅटर ज्या हॉरिझोन मध्ये असेल त्याला काय म्हणायचं, ऑर्गॅनिक हॉरिझोन किंवा ओ हॉरिझोन. मग काय तेच आहे बघा, लेअर्स डॉमिनेटेड बाय ऑर्गॅनिक मटेरियल. मग ऑर्गॅनिक मटेरियल कुठल्या कॅटेगरीमध्ये असेल, 2 कॅटेगरी मधले, एक तर फ्रेश असेल किंवा डिकेइंग असेल. फ्रेश म्हणजे काय, जस्ट आत्ता पालापाचोळा पडलाय. म्हणजे काय झालं, ज्यावेळेस शरद ऋतू वगैरे येतो त्यावेळेस पालापाचोळा वगैरे पडायला सुरुवात होते. मग काय होतं, ते पालापाचोळा पडल्यावर तो जमिनीवर जमा होतो. तो तुमचा फ्रेश ऑर्गॅनिक मॅटर. अजून डिकम्पोजिशन सुरू झालंय का, त्याच्यावर हे जे नायट्रोफॅग बॅक्टेरियाज वगैरे मायक्रो फाउना आहेत त्याने ऍक्ट करायला सुरुवात केली का, नाही. म्हणजेच तो काय असणार तुमचा फ्रेश ऑर्गॅनिक मॅटर असणार आहे. आणि जे जुनं आहे, डिकेइंग म्हणजे डिकम्पोजिशन सुरू झालंय, त्याच्यावर वेगवेगळे जे बायोलॉजिकल एजंट्स आहेत किंवा फिजिकल एजंट्स आहेत ते ऍक्ट करायला सुरुवात झाले, ते काय असणार आहे तुमचे डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर असणार आहे. आलं लक्षात? तर मग दिस हॉरिझोन्स रिझल्ट काय कशामुळे तयार होतो, रिझल्ट म्हणजे कशामुळे तयार होतो. दिस हॉरिझोन रिझल्ट इसेन्शियली फ्रॉम लिटर, पालापाचोळा. कशामुळे, लिटर किंवा जो कचरा असतो, पालापाचोळा असतो, डिराईव्ह फ्रॉम डेड प्लांट्स अँड ऍनिमल्स. जे ऍनिमल्स आणि प्लांट्स तिथे मरून पडतील त्यांचं डिकॉम्पोजिशन ज्यावेळेस होईल त्याच्यापासून काय तयार होणार, ओ हॉरिझोन तयार होणार. आलं लक्षात? इट इज कॉमन इन फॉरेस्ट अँड जनरली ऍबसेंट इन ग्रासलँड ऑर डेझर्ट. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन हे लिहित चला. तुमच्या इथे नसेल नोट्स मध्ये तर हे लिहायचं आहे, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे. का स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन, ते डायरेक्टली विचारू शकतात की खालीलपैकी कुठल्या क्लायमेटिक कंडिशनमध्ये किंवा कुठल्या लँडफॉर्म मध्ये हा ओ हॉरिझोन ऍबसेंट असेल किंवा कम्प्लिटली प्रेझेंट असेल किंवा थोडासा मिडल रेंजमध्ये असेल. तर काय म्हटलेलं त्यांनी, फॉरेस्टमध्ये का जास्त असणार आहे. बट ऑब्वियस प्लांट मटेरियल, अॅनिमल मटेरियल फॉरेस्टमध्ये काय असणार आहे, जास्त असणार आहे. त्याच्यामुळे ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट देखील काय असेल, जास्त असेल.
आणि ऍबसेंट मग किंवा कमी असणार आहे. ग्रासलँडमध्ये का कमी असणार? तिथं फक्त ग्रासेस असतील, छोटे छोटे ग्रास असतील, तण असेल. तिथे प्रॉपर मोठी झाडं असणार आहेत का? नाही. अॅनिमल्स मोठे मोठे सापडणार आहेत का? नाही. त्याच्यामुळे तिथे काय असणार आहे? तो ऍबसेंट असेल किंवा खूप डॉमिनंट पोझिशन मध्ये असेल, कमी याच्यात असेल तो. आलं लक्षात? आणि त्यानंतर डेझर्टमध्ये काय असेल? ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट काय असेल? कमी असतं, खूप कमी असतं. तिथं प्लांट वगैरे तर सापडतच नाही. काय सापडतो तुम्हाला? फॉना सापडतो. फॉना म्हणजे काय? मायक्रो ऑर्गॅनिझम्स वगैरे ते सापडतील, पण त्याच्यापासून जे डिकॉम्पोजिशन असेल ते इतकं फास्ट असणार नाही. त्याच्यामुळे डेझर्टमध्ये जर हॉरिझॉन डेव्हलप झाले तर कुठून आपल्याला कन्सिडर करायचा? डेझर्टमध्ये ई हॉरिझॉन प्रॉपरली अगोदर डेव्हलप होतो आणि मग बाकी होतात. ओ लेअर जो असतो किंवा ओ हॉरिझॉन डेझर्टमध्ये काय असेल? इनिशियल स्टेज मध्ये असेल किंवा ऍबसेंट असेल कंटिन्यू. आलं लक्षात? हा त्याच्यातला फरक झाला. स्टेटमेंटमध्ये विचारलं जाऊ शकतं. मग आता ह्या हॉरिझॉनला काय अजून त्यांनी प्रॉपर्टी दिला? ड्यू टू हाय ऑर्गॅनिक कंटेंट और ऑर्गॅनिक मॅटर. ड्यू टू हाय ऑर्गॅनिक मॅटर दिस लेअर इज अ टिपिकली ब्लॅक ब्राऊन और डार्क ब्राऊन कलर. मी तुम्हाला मागे सांगितलं बघा, आपण इथे बघितलेलं ब्लॅक ब्राऊन किंवा डार्क ब्राऊन कलर का आलेला आहे बघा. हा त्यांचा ब्लॅक ब्राऊन किंवा डार्क ब्राऊन कलर तयार होतोय. कशामुळे? ह्या ऑर्गॅनिक मॅटरमुळे, ह्युमसमुळे त्याला तो कलर प्राप्त झालेला आहे. आलं लक्षात? ब्लॅक ब्राऊन आणि डार्क ब्राऊन कलर कशामुळे आलाय त्याला? ह्या ह्युमसमुळे आलेला आहे. डिकॉम्पोजिशन जे होणारं मटेरियल आहे त्याच्यापासून तो ब्लॅक कलर आलेला आहे. ओके. ओ हॉरिझॉन इज थिन इन सम सॉइल्स. मग थिन कुठे असणार आहे बघा, मला सांगा आता. हे स्टेटमेंट जे आहे हे इथून होणारं स्टेटमेंट बघा, हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट इंटरलिंक आहे. ओ हॉरिझॉन इज थिन इन सम सॉइल्स, थिक इन सम सॉइल्स और ऍबसेंट इन सम सॉइल्स. थिन कुठे असणार आहे? जर असलंच किंवा ऍबसेंट असेल तर कुठे असणार आहे? थिन किंवा ऍबसेंट हे कुठे असणार आहे तुमचं? ग्रासलँडमध्ये किंवा डेझर्टमध्ये. आणि थिक कुठं असणार आहे तुमचं? फॉरेस्ट एरियामध्ये. जिथे फॉरेस्ट जास्त तिथे काय असणार आहे? थिक असणार आहे, कारण की पालापाचोळा पण खूप असेल. अॅनिमल्स तिथे जास्त आहेत म्हणून अॅनिमल्स पण काय होतील? खूप मरतील तिथे. जास्त क्वांटिटी म्हणजे जास्त प्रमाणात तिथे डेथ देखील होणार आहे. मग ते लेअर जे तयार होतील ते काय असणार आहे? ऑर्गॅनिक हॉरिझॉनचा लेअर थिक असणार आहे. कुठे? फॉरेस्टमध्ये. आणि थिन किंवा ऍबसेंट कुठे असणार आहे? ग्रासलँडमध्ये किंवा डेझर्ट एरियामध्ये. ठीक आहे. सम आर सॅच्युरेटेड. आता यांनी काय सांगितलेलं आहे? सम आर सॅच्युरेटेड विथ वॉटर फॉर लॉंग पिरियड or were once saturated but now are artificially drained. Others have never been saturated. त्यांच्या म्हणण्यानुसार हे जे ओ हॉरिझॉन आहे, काही काही ठिकाणी पाण्याचं मॉइश्चरचं पर्सेंटेज खूप जास्त असेल, ते पाण्याने कम्प्लिटली सॅच्युरेटेड असतील. आणि काही काही ठिकाणी काय असेल? बिलकुल तिथं पाणी नसणार आहे. सॅच्युरेशन त्याच्या नेव्हर बीन सॅच्युरेटेड किंवा तिथे मॉइश्चर कंटेंट कम्प्लिटली कमी असणार आहे. मग लॉंग पिरियड साठी सॅच्युरेशन किंवा ओ मागे एकदा कधीतरी वेअर वन सॅच्युरेटेड कुठे असणार आहे? हा तुमचा जो फॉरेस्ट आहे त्याचा थिक असणार आहे आणि लॉंग पिरियड साठी ते काय असणार आहे? सॅच्युरेटेड असणार आहे. आणि हे जे दोन होते, आपला थिन वाला आणि हा ऍबसेंट वाला, हे काय असणार आहे? नेव्हर बीन सॅच्युरेटेड. आलं लक्षात? नेव्हर बीन सॅच्युरेटेड. ही सगळी तुमची इंटरलिंकिंग आहे. कॉन्सेप्ट क्लिअर करा, ऑटोमॅटिकली लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं जाणार आहे. बघा, मग त्यांनी ओ हॉरिझॉनचं काय केलेलं आहे? दोन लेअर केलेले आहेत. पहिला काय तुमचा हा आता जो ओ हॉरिझॉन आहे याचं त्यांनी काय केलेलं आहे? परत 2 लेअर केलेले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हा वरचा जो आहे याचे परत त्यांनी 2 लेअर केले. हा काय असणार आहे तुमचा? OL1 आणि हा खालचा काय असणार आहे? OL2. आलं लक्षात? आपण अल्फा सिक्वेन्शियली असं जाणार आहे. मग त्यानंतर जो ए आहे एचं देखील त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं काय असणार आहे? एचा पहिला A1, त्यानंतर A2 आणि त्यानंतर काय असणार आहे? A3 असणार आहे. आलं लक्षात? या पद्धतीने खाली खाली आपल्याला जावं लागणार आहे. मग बघा, त्यांनी काय म्हटलंय? वरचा लेअर OL1 आणि OL2. मग मला एक सांगा, जो वरचा लेअर असेल तिथे ऑर्गॅनिक कंटेंट जास्त असेल की खालच्या लेअर मध्ये जास्त असेल? OL2 मध्ये. आता आपण ओच 2 याच्यात क्लासिफिकेशन केलं. OL1 मध्ये जास्त असेल की OL2 मध्ये जास्त असेल? ऑब्व्हियसली OL1 मध्ये जास्त असणार आहे. नेहमी नवीन नवीन पालापाचोळा काय होत जाणार? तिथं पडत जाणार आहे. आणि OL2 मध्ये काय होईल? तो खालचा लेअर असणार आहे. OL1च्या खाली असेल OL2. मग तिथे जुना पालापाचोळा असणार, त्याचं डिकॉम्पोजिशन काय असेल? जास्त झालेलं असेल. आणि हा OL1 याचं डिकॉम्पोजिशन किंवा तिथलं जे प्लांट आणि लिटर मॅटर आहे त्याचं डिकॉम्पोजिशन काय असेल? कमी असेल. मग आता त्याच्यावरनं त्यांनी काय सांगितलेलं आहे ते आपण बघूया. याच्यावर क्वेश्चन विचारलं काय तो पण बघूया आपण. दिस इज सब सेक्शन ऑफ हॉरिझॉन. येस, वी नो दॅट. अँड इन विच रिमेनिंग प्लांट्स अँड अॅनिमल्स बॉडीज आर फाउंड. ते तर इथे पण होत आहे, इथे पण होत आहे, ते आम्हाला माहिती आहे. पुढचं सांगा. विच आर पार्शियली डिकॉम्पोज. का पार्शियली डिकॉम्पोज आहे? कारण की नवीन ऍडिशन तिथे काय होत जाते? कंटिन्यू नवीन नवीन मॅटर, नवीन नवीन पालापाचोळा पडतोय, त्यामुळे त्याचं डिकॉम्पोजिशन कम्प्लीट झालेलं असेल का? नाही, पार्शियली डिकॉम्पोज असेल. सो इट कॅन बी इझिली रिकॉग्नाइज.
जर पार्शली डिकॉम्पोज झालंय त्याच्या घटकांना आपण सेपरेट करू शकतो का? येस, आपल्याला अजून दिसतंय की अरे हा पालापाचोळा हा, किंवा ह्या एखाद्या प्राण्याची स्किन आहे, एखाद्या प्राण्याचं बोन आहे, असं पण त्याला काय करू शकतो, वेगवेगळं करू शकतो, कारण की अजून डिकॉम्पोजिशन पूर्ण झालेलं नाहीये, त्याच्यामुळे त्याच्या घटकांचा आपण विभागणी करू शकतो. त्याच्यामुळे काय म्हटलंय त्यांनी, पार्शली डिकॉम्पोज इझिली रिकॉग्नाइज, ओळखू शकतो. हेन्स वी कॅन स्पॉट द ओरिजिन ऑफ हॉरिझॉन. स्पॉट द ओरिजिन म्हणजे काय, कुठून आलेला आहे, कुठून पडलाय तो, अॅनिमल आहे का, प्लांट मटेरियल आहे, किंवा अजून काही दुसरं बायोलॉजिकल मटेरियल आहे का, त्याच्यावरनं आपण काय म्हणतो, त्याचं ओरिजिन स्पॉट करू शकतो. 3 महत्वाचं आहे. पार्शली डिकॉम्पोज असेल, रिकॉग्नाइज करू शकतो आपण, आणि त्याचं ओरिजिन ठरवू शकतो. आलं लक्षात? मग आता हा जो OL2 लेअर आहे, हे तर आपल्याला माहिती आहे की खूप अगोदरचा इथे पालापाचोळा पडलाय, खूप दिवसांपूर्वीपासूनचा पालापाचोळा इथे जमा होतोय. मग ह्या पूर्वीच्या पालापाचोळा, हे तर माहिती आहे आपल्याला, सबसेक्शन ऑफ हॉरिझॉन, येस. रिमेनिंग ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स, येस, हे वरती सांगितलं आम्हाला माहिती आहे रिमेनिंग आहे. पण पुढच्या ह्या ज्या 3 कंडिशन आहे, याच्या काय असणार, इथं विरुद्ध कंटिन्युएशन असणार आहे. पार्शली डिकॉम्पोज, इथे काय असणार आहे, हा कम्प्लिटली डिकॉम्पोज, कारण की हा जुना हॉरिझॉन आहे, हा नवीन तयार झालेला आहे, हा जुना असल्यामुळे काय असणार आहे, कम्प्लिटली डिकॉम्पोज. मग आपल्याला इझिली रिकॉग्नाइज, याचं काय होईल, इझिली रिकॉग्नाइज करता येईल का? नाही. वरती काय होता, इझिली रिकॉग्नाइज, हा काय असणार आहे, नॉट इझिली रिकॉग्नाइज. जे इझिली रिकॉग्नाइज करू शकत नाही, कारण की ते पूर्ण ह्युमस तयार होऊन गेलेलं आहे, त्याचं वेगवेगळे कंटेंट आपण काढू शकत नाही. याच्यात प्लांट पासून काय तयार झालंय, अॅनिमल्स पासून काय तयार झालंय, ते काढू शकत नाही. मग तो इझिली रिकॉग्नाइज नाहीये, त्यानंतर कम्प्लिटली डिकॉम्पोज आहे. मग त्याचा आपण ओरिजिन स्पॉट करू शकतो का? नाही. कॅन नॉट स्पॉट द ओरिजिन. वी कॅन नॉट स्पॉट द ओरिजिन. वरच्या 3 कंडिशनच्या काय असतील, उलट कंडिशन इथे डेव्हलप झालेल्या असतील. आलं लक्षात? हाच तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. 2019 का काहीतरी आपण बघितलेलं आहे, त्याचा हा क्वेश्चन आहे, पण आयोगाने उलट उत्तर दिलेलं आहे. त्यावेळेस स्टुडंटने याला ऑब्जेक्शन घेतलं नाही, नाहीतर सगळ्यांना 2-2 मार्क्स मिळाले असतील. आयोगाने उलट उत्तर दिलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार OL1 जो लेअर आहे तो कम्प्लिटली डिकॉम्पोज असेल आणि OL2 पार्शियल डिकॉम्पोज असेल. नाही, आयोगाचं उत्तर चुकलेलं होतं. आपण तिथे ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं, स्टुडंटने ऑब्जेक्शन घेतलं नाही. हेच लॉजिक बरोबर आहे. जेवढे सगळे स्टँडर्ड रेफरन्स सोर्सेस आहेत, स्टँडर्ड रेफरन्स सोर्सेसमध्ये हीच कॉन्सेप्ट आहे. सगळ्या जगात हीच कॉन्सेप्ट फॉलो केली जाते. एक स्टेट बोर्डच्या बुकमध्ये त्यांनी OL1 आणि OL2चं उलट दिलेलं आहे, पण प्रॉपरली मेन्शन नाही केलेलं आहे. तिथे फक्त अर्धवट उत्तर आहे, त्यात प्रॉपर मेन्शन नाही केलं आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तकात. आलं लक्षात? त्याच्यामुळे OL1 आणि OL2 हा जो लेअर आहे, हेच तुम्हाला क्लासिफिकेशन लक्षात ठेवायचं. हाच क्वेश्चन तुम्हाला 2019ला विचारलेला आहे. चला, आपला एक क्वेश्चन काय झालाय, कव्हर झालाय. काहीच बाहेर जाणार नाही. आपल्याला जेवढं आपण टीचिंग करतोय ते सगळं तुम्हाला सापडणार आहे. बघा, हा हॉरिझॉन कुठे डेव्हलप झालेला आहे, वरच्या लेअरमध्ये, एकदम सॉइलचा वरचा लेअर असणार आहे. इथे काय असणार आहे, सगळे फ्लोरा असणार आहे, म्हणजे हे पानं वगैरे, फांद्या वगैरे सगळे हे पडतील, पालापाचोळा जमा होईल. काही वेळेस काय असतील त्याच्यात, अॅनिमल्स देखील असतील. ओके, यांचं काय होईल, डिकॉम्पोजिशन होईल. मग वरचा हा तुमचा झाला OL1 आणि हा झाला तुमचा OL2. OL1 काय असणार आहे, पार्शियली डिकॉम्पोज असणार आहे, इझिली रिकॉग्नाइज करू शकतो आपण. हा OL2 काय असणार आहे, कम्प्लिटली डिकॉम्पोज येतो, त्याच्यामुळे इझिली रिकॉग्नाइज करू शकत नाही, त्याचं ओरिजिन आपण ठरवू शकत नाही. लक्षात? हा ओरिजिन आणि हे हळूहळू बाकीचे हॉरिझॉन्स आहेत. आपण ते जसं पुढे जाऊ तसं तुमच्या क्लिअर होणारच आहेत कॉन्सेप्ट. फक्त आता हॉरिझॉन बघितला आपण, ठीक आहे. मग आता पुढचं आपल्याला बघायचं आहे ए हॉरिझॉन. हे वर्डिंग्स महत्वाचे, जितके काही वर्ड्स आहेत ते सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ते ए हॉरिझॉनच्या ऐवजी वर्ड वेगळे वापरू शकतात. टॉप साईल म्हणू शकतात, बायोमेंटल म्हणू शकतात, ह्युमस लेअर म्हणू शकतात, मिनरल हॉरिझॉन म्हणू शकतात, इल्युएशन लेअर देखील म्हणू शकतात. आता बघा, तुम्हाला वाटेल की अरे मिनरल हॉरिझॉन तर आपण सी हॉरिझॉनला म्हणायचं, मग इथे काय म्हटलं जातं, दोघांनाही मिनरल हॉरिझॉन म्हटलं जातं, कारण की दोघांमध्येही मिनरल असतात, पण जास्त मिनरल्स कुठे असतील, सी हॉरिझॉन मध्ये असतील रादर दॅन युअर ए हॉरिझॉन. त्यामुळे तिथे जर एकच क्वेश्चन विचारला, विच अमंग द फॉलोइंग इज युअर मिनरल हॉरिझॉन, द आन्सर शुड बी युअर सी हॉरिझॉन. ओके, नॉट द ए हॉरिझॉन. जर सी ऑप्शन नसेल तर ए हॉरिझॉन तुमचं काय असणार आहे, मिनरल हॉरिझॉन असणार आहे. आलं लक्षात? त्यानंतर खालचा आणखी बघा, इल्युएशन लेअर. सर तुम्ही तर सांगताय की ए लेअर देखील इल्युएशन लेअर असतो, ई लेअर देखील काय असतो, इल्युएशन लेअर असतो. येस, इल्युएशन प्रोसेस दोघांमध्ये होते. इल्युएशन म्हणजे काय, एक्झिट, तिथून मटेरियल काढून दुसरीकडे नेऊन ठेवणे, ते दोघांमध्ये होते. ए लेअर मध्ये देखील होते, ई लेअर मध्ये देखील होते. त्याच्यामुळे दोघांनाही इल्युएशन हॉरिझॉन म्हटलं जातं. आलं लक्षात? याला काय म्हटलं जातं, टॉप सॉइल. का टॉप सॉइल म्हटलं जाईल, कारण की सगळ्यात वरचा पोर्शन आहे हा सॉइलच्या हॉरिझॉन्स मधला, काय वरचा पोर्शन आहे. ऑर्गॅनिक मॅटर मध्ये सॉइल होती का, नाही, तिथे सॉइल पार्टिकल्स नव्हते, तिथे फक्त ऑर्गॅनिक कंटेंट होतं. म्हणजे ओ हॉरिझॉन मध्ये काय होतं, फक्त ऑर्गॅनिक कंटेंट होतं. तिथे प्लांट लिटर, अॅनिमल लिटर्स वगैरे एवढाच होता. मग पहिल्यांदा सॉइल कुठे सापडली आपल्याला, चला ए हॉरिझॉन आपण बघितलं, तिथं पहिल्यांदा सॉइल सापडली, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, टॉप सॉइल म्हटलं जातं. मग बायोमेंटल काय म्हटलं जातं,
जनरली सगळीकडेच ओ हॉरिझॉन असेल किंवा नाही हे सांगता येत नाही, पण ए हॉरिझॉन सगळीकडे प्रेझेंट असेल. त्याच्यामुळे ओ हॉरिझॉनला बायोमेंटल म्हणजे बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज कुठे जास्त होतात, ए हॉरिझॉन मध्ये जास्त होतात. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, बायोमेंटल देखील असं म्हटलं जातं. बायो म्हणजे काय, बायोलॉजिकल एजंट जे सापडतात, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज जो हॉरिझॉन दाखवेल दॅट इज युअर ए हॉरिझॉन. मग आता ह्युमस लेअर काय म्हणतात, जर ह्युमस मागेच तयार झालंय ऑर्गॅनिक डिकॉम्पोजिशन प्रोसेसमुळे ह्युमस जर मागेच तयार झालंय, तर मग याला का ह्युमस लेअर म्हणायचं. मी परत तेच लॉजिक, जे सगळीकडे ओ लेअर असेल किंवा नाही हे सांगता येत नाही, म्हणून मॅक्सिमम ह्युमस कंटेंट कुठे असेल, जे पार्शली डिकॉम्पोज OL2 पासून ते खाली सरकत येईल, आणि ह्युमस कंटेंट कुठं तुमचं अक्युमुलेट होतं, मॅक्सिमम ए लेअर मध्ये अक्युमुलेट होतं. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, ह्युमस म्हटलं जातं. मग ह्युमस पासूनच काय तयार होतं, यांचं हे ह्युमसचं डिकॉम्पोजिशन ज्यावेळेस होतं प्लांट आणि अॅनिमल्सचं, त्याच्यापासून काय रिलीज होता, मिनरल्स रिलीज होतात, आणि त्याच्यामुळे म्हटलं जातं मिनरल्स हॉरिझॉन म्हटलं जातं. फरक बघा, हे जे मिनरल्स तयार होतात हे कशामुळे होतात, ह्युमसच्या डिकॉम्पोजिशनमुळे, आणि सी हॉरिझॉन मध्ये जे मिनरल्स तयार होतात ते कशामुळे डेव्हलप होतात, खालचं जे रॉकचं डिसइंटिग्रेशन होतंय त्याच्यापासून मिनरल्स होतात. दोघांमध्ये काय तुमचा फरक आहे. बायोलॉजिकल मिनरल याला म्हणू शकतात तुम्ही, आणि त्याला जॉलॉजिकल मिनरल्स म्हणू शकतात. ओके, ए हॉरिझॉन मध्ये जे मिनरल्स येतात दॅट इज युअर बायोलॉजिकल, म्हणजे बायोलॉजिकल डिकॉम्पोजिशनमुळे जे तयार होतात दॅट इज युअर ए हॉरिझॉन, बायोलॉजिकल मिनरल्स. आणि जे जॉलॉजिकल मिनरल्स असतात म्हणजे जॉलॉजिकल ऍक्टिव्हिटीजमुळे जे तयार होतात दॅट इज युअर सी हॉरिझॉन. ओके, हा डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. चलो, त्यांनी काय म्हटलंय, मिनरल हॉरिझॉन विच कन्सिडरेबल ऑर्गॅनिक मॅटर, असं माहिती आहे, दॅट हॅव फॉर्म सरफेस और बिलो अँड ओ हॉरिझॉन. सरफेस काय म्हटलंय, जिथं ओ हॉरिझॉन ऍबसेंट असेल तिथे हा काय असणार आहे, सरफेस वर असणार आहे. ओ नाहीये मग कुठून सुरुवात होते, ए पासून, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, सरफेस हॉरिझॉन. किंवा जर ओ असेल तर मग तो कुठे डेव्हलप होईल, ओच्या खाली डेव्हलप होईल. आलं लक्षात. तर मग त्यानंतर त्या प्रॉपर्टीज काय काय असतात, दे एक्झिबिट ओरिजिनल रॉक स्ट्रक्चर अँड शो फॉलोइंग प्रॉपर्टीज. मग काय काय, अक्युमुलेशन ऑफ ह्युमिफाईड ऑर्गॅनिक मॅटर क्लोज मिक्स विथ द मिनरल फ्रॅक्शन. आलं लक्षात. काय म्हटलंय त्यांनी, ह्युमिफाईड ऑर्गॅनिक मॅटर क्लोज मिक्सचर विथ मिनरल फ्रॅक्शन. बघा, हा तुमचा काय आहे, ए हॉरिझॉन आहे. हा तुमचा काय, ए हॉरिझॉन. जे हे डिकॉम्पोज होऊन ह्युमस येणार आहे ते कुठे येणार आहे, खालच्या लेअर मध्ये, जिथं OL2 मध्ये काय हायली डिकॉम्पोज, मग हळूहळू खाली सरकेल. खाली सरकल्यावर ह्युमस कुठे असणार आहे, जास्त ए लेअर मध्ये. ह्युमस इथे जास्त आहे म्हणजेच ऑटोमॅटिकली ऑर्गॅनिक मटेरियल देखील जास्त असणार आहे. आणि काय असणार आहे, मिनरल्स डिकॉम्पोजिशन कुठे होईल तुमचं, इथे होईल ए लेअर मध्ये. त्याला त्याच्यामुळे म्हणायचं ह्युमस लेअर ऑर मिनरल लेअर. तेच त्यांनी सांगितलं, ह्युमिफाईड ऑर्गॅनिक मटेरियल असेल आणि मिनरल फ्रॅक्शन देखील असेल. प्रॉपर्टीज रिझल्टिंग फ्रॉम द, कशामुळे तयार होतो हा, कल्टिवेशनमुळे, पाश्चरिंगमुळे, ऑर सिम्पल काइंड्स ऑफ युअर डिस्टर्बन्सेस. कशामुळे ह्या प्रॉपर्टीज काय होतात, नांगरणी वगैरे कुठपर्यंत होते, जी नांगरणी वगैरे केली जाते ना, जी नांगर घुसतात खाली, ते O A आणि E पर्यंत, जनरली ह्या लेअर्स पर्यंत ते नांगराचा जो फा असतो तो घुसतो. म्हणजे हा जो लेअर इथं इतका मोठा दिसतोय ना, तिथे हार्डली इतकाच लेअर असतो. O A लेअर जो तयार होतो इतकाच लेअर असतो, त्याच्यापेक्षा जास्त असत नाही. आलं लक्षात. तेच त्यांनी सांगितलंय कशापासून होतं, कल्टिवेशन, पाश्चरिंग अँड सिमिलर काइंड्स ऑफ डिस्टर्बन्सेस. इट हॅज डार्क ब्राऊन कलर. का डार्क ब्राऊन कलर असणार आहे, ह्युमस काय असणार आहे इथे जास्त असणार आहे. ह्युमस काय देतं आणि सॉइलला डार्क कलर देतं, त्याच्यामुळे डार्क ब्राऊन कलर, ॲज इट कंटेन्स मॅक्सिमम ऑर्गॅनिक मॅटर ऑफ द सॉइल. द ए हॉरिझॉन ऑर टॉप सॉइल इज दस कॉल्ड ॲज ह्युमस लेअर. मॅक्सिमम ऑर्गॅनिक मटेरियल इथं कसं असणार आहे, हे जे वरती जे तयार झालंय ऑर्गॅनिक मॅटरमध्ये सगळ्या ठिकाणी हा ओ लेअर असेलच का, नाही. त्याच्यामुळे आपण मेन लेअर कुठला कन्सिडर करतोय, ए लेअर कन्सिडर करतोय. आणि हा ओ हॉरिझॉन मध्ये तयार झालेला OM देखील कुठे येईल, खाली सरकेल वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमुळे. आणि त्याच्यामुळे मॅक्सिमम ऑर्गॅनिक कंटेंट कुठं सापडणार आहे तुमचं, खालच्या लेअरमध्ये. आणि त्याच्यामुळेच त्याला काय तयार कलर झालेला आहे, ब्राऊन, डार्क ब्राऊन कलर. आपण बघितलं डार्क ब्लॅक, आणि मग हळूच खाली सरकलं हॉरिझॉनचं खाली खाली सरकत गेल्यावर कलर काय होत जातो, थोडा फेड होत जातो. मग जो डार्क ब्लॅक कलर होता तो काय झालाय तुमचा डार्क ब्राऊन कलर तयार झालाय. आलं लक्षात. द टॉप सॉइल इज अ रिजन ऑफ इंटेन्स बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी. म्हणजे ज्या मॅक्सिमम बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज होतील त्या कुठे होतील, ए हॉरिझॉन मध्ये. मॅक्सिमम जे एजंट्स आहेत, फाउना जो आहे तो फाउना कुठे सापडेल तुमचा, बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज जिथे होतील तिथे. आणि तो कुठे बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज कुठे होतात, ए हॉरिझॉन मध्ये. आणि हॅज द मोस्ट न्यूट्रियन्स, त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, अजून मिनरल हॉरिझॉन देखील म्हटलं जातं. आलं लक्षात. मग ते बायोलॉजिकल एजंट्स काय असतात, इन्सेक्ट इथे सापडतात, अर्थवॉर्म इथे सापडतात, गांडूळ, सेंटिपेड्स इथे सापडतात, त्यानंतर बॅक्टेरिया सापडतात, फंजाय सापडतात, आणि अदर अॅनिमल्स आर फाउंड इनसाइड दिस लेअर. आलं लक्षात. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, बायोमेंटल देखील म्हटलं जातं. अजून एक रिझन त्यांनी दिलंय, ह्युमस मेक्स द टॉप सॉइल हायली पोरस. पोरस म्हणजे काय,
जास्तीत जास्त छिद्र असलेलं, आणि जितके जास्त छिद्र तितक्या सॉइलमध्ये हवा आणि पाण्याचं काय होईल, लवकर लवकर मिश्रण होईल, आणि ती सॉइल काय असणार आहे, फर्टाईल असणार आहे. टॉप सॉइल हायली पोरस, ह्युमस काय असणार आहे, पोरस असतं. कॉम्पॅक्ट असतं का ते, नाही, ऑर्गॅनिक मॅटर असल्यामुळे ते पोरस असतं. मग हे जे पोरस मटेरियल आहे याच्यामुळे काय होतं, अलाव इट टू होल्ड एअर अँड मॉइश्चर. मॉइश्चर म्हणजे वॉटर. कशासाठी, सीड जर्मिनेशनसाठी. म्हणजे जर सॉइलचं सीड जर्मिनेशनसाठी जर विचारलं कुठला लेअर जास्त इम्पॉर्टन्स आहे, दॅट विल बी युअर ए हॉरिझॉन. आलं लक्षात. हेन्स दिस हॉरिझॉन इज कॉल्ड ॲज बायोमॅन्टल. कशामुळे बायोमॅन्टल म्हटलं जातं, सीड जर्मिनेशन तिथं होतं. कशामुळे बायोलॉजिकल मॅन्टल म्हटलं जातं, कारण की बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज तिथे जास्त डेव्हलप होतात. कशामुळे बायोमॅन्टल म्हटलं जातं, कारण की ह्या सगळे जे बायोलॉजिकल एजंट्स आहेत ते देखील इथे सापडतात. त्याच्यामुळे याला काय म्हटलं जातं, बायोमॅन्टल देखील म्हटलं जातं. वेगवेगळी नावं का दिलेली ते म्हटलेलं आहे. इन दिस लेअर मिनरल्स अँड क्ले पार्टिकल्स मे डिझॉल्व इन फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटर कशापासून येणार आहे, प्रेसिपिटेशन, जे पीपीटी आपण म्हणतो प्रेसिपिटेशन, अँड गेट कॅरीड टू द लोअर लेयर्स ॲज वॉटर पर्क्युलेट्स डाऊन द सॉइल. पर्क्युलेट्स म्हणजे काय, झिरपतं. पाण्याचं ज्यावेळेस पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर हे मिनरल्स जे तयार झाले, बायोलॉजिकल मिनरल जे तयार होणार आहे, किंवा त्याच्यातला जो क्ले पार्टिकल्स असेल ते पाण्यात काय होणार आहे, विरघळणार आहे. आणि मग विरघळल्यावर वरच्या लेअर पासून काय होणार आहे, ते खालच्या लेअरमध्ये सरकतील. म्हणजे ए पासून काय होतील, ते खालच्या लेअरमध्ये सरकायला सुरुवात होतील. ए हॉरिझॉन जनरली कंटेन्स enough partially decomposed humidified organic matter to give the soil a darker color than underlying horizon. We know that की खालचे जे हॉरिझॉन आहे त्याच्यापेक्षा काय असणार, याचा थोडासा डार्क कलर असणार आहे. माहिती आहे आपल्याला, पार्शियली किंवा कम्प्लिटली. इथे पार्शियली डिकॉम्पोज देखील असू शकतं किंवा कम्प्लिटली डिकॉम्पोज मॅटर देखील असू शकतो. जर ओ हॉरिझॉन नसेल तर काय असेल, जर ओ हॉरिझॉन नसेल तर पार्शियली डिकॉम्पोज असेल, आणि जर ओ हॉरिझॉन असेल तर खाली आपण बघितलं OL2 जर कम्प्लिटली डिकॉम्पोज आहे तर ए देखील काय असणार आहे, कम्प्लिटली डिकॉम्पोज असणार आहे. ओके, म्हणून जर त्यांनी परत आणखी क्वेश्चनची फोड केली, पार्शियली डिकॉम्पोज कधी असेल, ज्यावेळेस ओ हॉरिझॉन कम्प्लिटली काय असणार आहे, तुमचा ऍबसेंट असेल. आलं लक्षात. आणि त्याच्यामुळे जर ह्या हॉरिझॉन मध्ये ऑर्गॅनिक मॅटर जास्त असतं, त्याच्यामुळे कलर देखील काय असणार आहे, डार्क असणार आहे अंडरलाईन हॉरिझॉन्स पेक्षा. चलो, ह्या तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट, याच्यावरूनच सगळे क्वेश्चन विचारले जाणार आहे. काहीच टेन्शन घ्यायचं नाही, अगदी इझी आहे. हे सगळं नोट्समध्ये आहे, याच्यात लिहायचं काहीच नाही, तुम्हाला नोट्समध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया अजून काय काय म्हणणं आहे त्यांचं. तर सरफेस हॉरिझॉन म्हणजेच काय, तुमचा ए हॉरिझॉन. वेगवेगळे वर्डिंग्स आहेत, सगळे लक्षात ठेवा. सरफेस हॉरिझॉन हॅज प्रॉपर्टी ऑफ बोथ ए अँड ई हॉरिझॉन. ओके, त्यांचं म्हणणं आहे की ए आणि ई हॉरिझॉन, सरफेस हॉरिझॉन हे दोघं कन्सिडर केले जातात. बट द फीचर एम्फासाइज इन अक्युमुलेशन ऑफ ह्युमिफाईड ऑर्गॅनिक मॅटर कुठे जास्त किंवा कमी आहे, त्याच्यावरून ए आणि ई लेअर तुमचा ठरवला जातो. मग ह्युमिफाईड ऑर्गॅनिक मॅटर कुठे असेल जास्त, बट ऑब्वियस वरच्या लेअरमध्ये, ए लेअरमध्ये. खाली काय असणार आहे, कमी असणार आहे. ई हॉरिझॉन मध्ये काय असणार आहे, तुमचं कमी असणार आहे. आणि त्याच्यामुळे त्याचं डेझिग्नेशन त्या पद्धतीने दिलेलं आहे. मग आता त्यांनी सांगितलंय क्लायमेटिक कंडिशन्स किंवा एरिया दिला. इन सम एरिया सच एज एरिया ऑफ वॉर्म arid climates, the undisturbed surface horizon is less dark than the adjacent underlying horizons and contains only small amount of organic matter. त्यांच्या म्हणण्यानुसार जो हाय कुठला असणार आहे, ऍरिडिसोल्स. ऍरिडिसोल्स म्हणजे काय, ज्या डेझर्ट मध्ये असणार आहे, ह्या डेझर्ट कंडिशन मध्ये काय होणार आहे, हा जो खालचा लेअर आहे तो जास्त डार्क असेल रादर दॅन युअर अप्पर हॉरिझॉन. का अप्पर हॉरिझॉन मध्ये काय आहे, कारण की कम्प्लिटली सॉल्ट्स असतील, ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट खूपच कमी असणार आहे. मग तिथे काय होतं, आपण तर बघितलं की ओ हॉरिझॉन पासून खालच्या साईडला गेल्यावर कलर काय होत जातो, डार्क होत जातो. पण इथे त्यांनी सांगितलंय मात्र जिथे वॉर्म कंडिशन असेल, ऍरिड क्लायमेट असेल, तिथे म्हणजे काय, पाऊस अतिशय कमी असेल, ऑर्गॅनिक मॅटर काय होईल, कमी डेव्हलप होईल. जो ऑर्गॅनिक मॅटर कम्प्लिटली कमी झालेला आहे त्याच्यामुळे वरचा लेअर काय असणार आहे तुमचा, त्यात ऑर्गॅनिक लेअर नसणार आहे, ए लेअर देखील नसणार आहे. आणि त्या सॉइल मध्ये काय होईल, मात्र वरचा लेअर जो असेल तो थोडासा लाईट कलर असेल, पण खालचा लेअर काय असणार तुमचा, कम्पॅरेटिव्हली थोडा डार्क कलर मध्ये असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मग याच्यात काय म्हटलंय त्यांनी बघा, रिसेंट अल्युव्हियल ऑर एओलियन डिपॉझिट. अल्युव्हियल म्हणजे काय, पाण्याने वाहून आणलेलं चिखल, दलदल जी असते ती. आणि एओलियन म्हणजे काय, जे हवेने वाहून आणलेलं आहे ते मटेरियल. रिसेंट अल्युव्हियल आणि एओलियन डिपॉझिट रिटेन फाईन स्ट्रॅटिफिकेशन आर नॉट कन्सिडर्ड टू बी ए हॉरिझॉन अनलेस कल्टिवेटेड. त्यांच्या म्हणण्यानुसार जे वरती जर तुमचा चिखल किंवा दलदल तयार झालेली असेल तर त्याला ए लेअर तुम्ही म्हणणार नाही. का, जर तुम्ही ते कल्टिवेट केलेलं म्हणजे त्याच्यात जर शेती वगैरे केलेली नसेल तर तोपर्यंत त्याला काय म्हणायचं नाही, ए हॉरिझॉन म्हणायचं नाही. पण जर कल्टिवेशन केलेलं असेल तर तुम्ही त्याला मात्र काय म्हणू शकतात, ए हॉरिझॉन म्हणू शकतात. ठीक आहे. सीड्स जर्मिनेट मोस्टली इन द ए हॉरिझॉन. डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, इन विच अमंग द फॉलोइंग हॉरिझॉन सीड जर्मिनेट्स, द आन्सर विल बी युअर ए हॉरिझॉन. ठीक आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इल्युविया.
मीन्स वन प्लेस टू अनदर अँड मॅक्सिमम लिचिंग लॉसेस अकर. का इल्युवियन म्हणतं मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवतो. दिस लेअर इज डिप्लिटेड ऑफ. डिप्लिटेड म्हणजे काय, कमी असतं किंवा तिथनं वाहून नेलेलं असतं. काय काय वाहून नेलेलं असतं त्यालाच काय म्हटलं आपण, इल्युवेशन देखील म्हटलं जातं. काय वाहून नेतात, आयर्न, क्ले, अल्युमिनियम, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड अदर सोल्युबल कंपाऊंड्स. आलं लक्षात. याला इल्युवियल का म्हणतात आपण ते बघूया. बघा हा तुमचा काय आहे, ए हॉरिझोन आहे. आता ह्या ए हॉरिझोन मध्ये जे मिनरल्स आहेत, मॅटर्स आहेत, अल्युमिनियम आहे, फेरस आहे, वेगवेगळे कंटेंट आहे, ते कुठे वाहून जाईल, तुमचं खाली वाहून जाईल. आणि त्याला काय म्हणतात, इल्युविया. जर इथून वाहून नेलं जातंय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून, त्याला काय म्हटलं जातं, त्याच्यामुळे ह्या लेअरला काय म्हटलं जातं, इल्युव्हिएशन लेअर. कुठलं लेअर म्हटलं जातं, इल्युव्हिएशन लेअर. ई फॉर काय केलंय लक्षात ठेवायचं आपल्याला, एक्झिट. इथून कशाचा एक्झिट झालाय, ऑर्गॅनिक मॅटरचा एक्झिट झालाय. अल्युमिनियम वगैरे सगळे कंटेंट हे पाण्यासोबत डिझॉल्व्ह होतील आणि वरच्या लेअर पासून काय येतील, वरच्या हॉरिझॉन पासून खालच्या हॉरिझॉन मध्ये येतील. आणि त्यामुळेच त्याला काय म्हणायचंय, इल्युविया लेअर किंवा इल्युविया प्रोसेस होते. आणि त्या हॉरिझॉनला काय म्हणतात, तुमचं इल्युव्हिएशन हॉरिझॉन म्हणतात. आलं लक्षात. हेच सांगितलं. बघा काय काय होतं, मॅक्सिमम लिचिंग होतं आणि काय वाहून नेलं जातं, आयर्न, क्ले, अल्युमिनियम आणि ऑर्गॅनिक मॅटर आणि अदर कंपाऊंड वाहून नेले जातात. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, इल्युवेटेड लेअर देखील म्हटलं जातं. आणि हा जो अर्थ या वाहून नेणे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे, दॅट इज युअर इल्युविया. ठीक आहे. मग आता बघा त्याचं क्लासिफिकेशन. जसं आपण मागे OL1 अँड OL2 हे दोन बघितले ओचं, तसंच आता A1 to A3. मग मला एक सांगा आता, A1 to A3 कसं असणार आहे. हा तर ए हॉरिझॉन आहे आपल्याला माहितीये. म्हणजेच वरती काय असेल, पहिला A1, नंतर A2 आणि नंतर काय असणार आहे, A3 असणार आहे. मग याच्यापैकी बघा लॉजिकली आता वरती जास्त डार्क कलर असेल का खाली जास्त डार्क कलर असेल. जर ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट सगळ्यात जास्त वरच्या लेअर मध्ये, तर मग A1 कम्पेअर टू A3 काय असणार आहे, जास्त डार्क असणार आहे. आणि A3 काय असणार आहे, लेस डार्क असणार आहे. आलं लक्षात. लॉजिकल आपलं तेच इथे सांगितलेलं आहे त्यांनी की A1 जो असेल हा डार्क कलर असणार आहे. कशा कम्पॅरेटिव्हली A3च्या. आणि इथे काय होणार आहे, मॅक्सिमम बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज. जसं जसं खाली जातो बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज काय होत जातात, कमी होत जातात. मग A2 काय असणार, कम्पॅरेटिव्हली लायटर कम्पेअर टू A1. हा लायटर असणार आहे कारण की ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट कमी झालेलं आहे. मग आता त्याच्या खाली परत हा A3, म्हणजेच हा A2 पेक्षा पण कमी लाईट असणार आहे आणि A1 पेक्षा पण लायटर असणार आहे. आणि कुठे असेल हा, दिस इज ट्रान्झिशनल टू द ई हॉरिझॉन. ट्रान्झिशनल म्हणजे काय, इथं आता खाली कुठला हॉरिझॉन तुमचा सुरू होतोय, ई हॉरिझॉन सुरू होतोय. म्हणजेच हा काय असणार आहे, ट्रान्झिशनल. म्हणजे ए आणि ई मध्ये हा कनेक्टिंग झोन असेल त्यालाच म्हणायचं ट्रान्झिशनल झोन. डायरेक्टली ते स्टेटमेंट साठी विचारलं जाऊ शकता. इन विच अबाउट विच हॉरिझॉन इज कॉल्ड ॲज युअर ट्रान्झिशनल हॉरिझॉन टू द ई हॉरिझॉन, दॅट इज युअर A3 हॉरिझॉन. मग आता हा जो ए हॉरिझॉन आहे, ह्या A1 पासून A3 ला काय म्हटलं जातं, झोन ऑफ इल्युव्हिएशन. म्हणजेच काय, ह्या झोन्स पासून जे कंटेंट आहे ते कुठे वाहून नेलं जाईल, तुमचं ई मध्ये वाहून नेलं जाईल. त्याच्यामुळे ज्याला काय म्हणायचं, झोन ऑफ इल्युव्हिएशन. किंवा तो हॉरिझॉन काय, A1, A2, A3 ला एकत्रितपणे काय म्हटलं जाईल, इल्युव्हिएशन हॉरिझॉन. काय म्हटलं जातं याला, इल्युव्हिएशन हॉरिझॉन म्हटलं जाईल. आलं लक्षात. ह्या पूर्णला मग ए मध्ये काय येतं तुमचं, A1, A2 आणि A3 देखील येतो. ओके. चलो, ही डायग्राम आपण बघितली. आता O आणि A झालेला आहे आपल्याला, खाली माहिती आहे E आहे, त्याच्यानंतर तुमचा हा B आहे, आणि त्याच्यानंतर तुमचा हा C आहे, आणि खाली तुमचं डायरेक्ट काय आहे, बेड रॉक आहे. ओके. चलो.